राघव आणि परी स्टेअरकेसवरून खाली लिव्हिंग एरियामध्ये येतात. शालिनींना पाहून राघव त्यांना वाकून नमस्कार करतो. शालिनींना एवढं भरून येतं, शब्दात व्यक्त करू शकत नव्हत्या त्या त्याचे खांदे पकडून लगेच त्याला वर उठवतात. त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सदैव सुखी राहा असा आशीर्वाद देतात. तो आज नम्रपणे बोलतो, मॉम, खूप चुकीचा वागलो मी तुमच्यासोबत. डॅड, दुबईवरून आल्यावर मी लगेचच त्यांची माफी मागेल. राघव बेटा, त्यांची माफी मागायची गरज नाही. तू फक्त त्यांच्याशी आपलेपणाने बोललास, त्यांना डॅड असा आवाज दिलास तरी खूप खुश होतील ते. राघव त्यांच्यापासून थोडं बाजूला होतो. आता परी वाकून शालिनींना नमस्कार करते. शालिनी अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात परीला. येतो मॉम, आम्ही बोलून राघव पुढे निघून जातो. परी त्याच्या मागून जाते. आज पहिल्यांदाच परी राघवसोबत प्रवास करणार होती. राघव पार्किंगमधून कार काढून परीजवळ येतो. कारमधून उतरतो तो. कारचा डोअर ओपन करून परीला बस बोलतो कारमध्ये. खरं तर परी खूपच सुंदर दिसत होती. तिला पाहून केव्हाचीच त्याची विकेट पडलेली. तिच्या दुधाळ रंगाला लाल साडी आणखीनच ग्लो आणत होती. केसांना छोटासा क्लचर लावून सगळे केस मोकळे सोडलेले तिने. कमरेच्या खूप खाली केस होते तिचे. तिचं सौंदर्य पाहून तोच काय, तिला पाहणारा कोणीही घायाळ होईल, वेडं होऊन नुसतंच तिच्याकडे पाहत राहील. एवढी सुंदर बायको सोबत असल्यावर नवऱ्याची अवस्था काय असेल समजू शकता तुम्ही. ती त्याच्याकडे न पाहता तिचे केस एकत्र करून पुढे घेते आणि कारमध्ये बसते. तो तिच्याकडे पाहून तिला निहाळत असतो. तो मनातून खुश असतो. तिचं त्याच्यासोबत असणं त्याला खूपच छान वाटत होतं. आता दुसऱ्या बाजूने येऊन तो ड्रायव्हिंग सीटवर बसतो. तिच्याकडे एक नजर टाकतो. ती अवघडल्यासारखी वाटते त्याला. तो बोलतो, बी कम्फर्टेबल बायको. मी वाघ नाही तो खाणार आहे तुला. जस्ट रिलॅक्स. बोलून तो कार स्टार्ट करतो. सिद्धिविनायक मंदिराजवळ पोहोचतोपर्यंत ती काहीच बोलत नव्हती त्याच्याशी. तोही तिला ऑकवर्ड फील होतंय ते समजून शांतच बसला होता. आता कार थांबून तो खाली उतरून तिच्या बाजूला येऊन तो त्याचा हात तिच्यासमोर धरतो. ती त्याच्याकडे पाहत नजर चोरत असते. मनातच, अरे देवा, यांच्या हातात हात द्यायचा. तेवढ्यात तो त्याच्या धारदार आवाजात बोलतो, तुझा हात दे माझ्या हातात. ती त्याच्याकडे पाहून पटकन नजर खाली झुकवते आणि हळुवारपणे तिचा हात त्याच्या हातात देते. त्याचा आधार घेतच ती कारमधून बाहेर उतरते. तो तिचा नाजूक हात पकडून पुढे चालू लागतो. ती त्याच्या मागून त्याच्याकडे एकटक पाहत चालत असते. तो तिच्यासाठी एवढं करत होता ते पाहून तिचं मन सुखावलं होतं. तरीही मनात एक हुरहुर होतीच तिच्या मनातील विचारांचं काहूर तिला घाबरवत होतं. हे तात्पुरते माझ्यासोबत असे वागत आहेत की अशीच माझी कायम काळजी घेतील हे? राघव परीचा हात सोडून नारळ, जास्वंदीचे फूल आणि दुर्वा खरेदी करू लागतो आता. तेव्हा ती भानावर येते. तिच्या डोक्यातील विचार काही वेळेसाठी विश्रांती घेतात. पुन्हा तो तिचा हात पकडतो आणि चालू लागतो. प्रॉपर दर्शन घेणार होता तो. झिगझॅग लाईनमधून उभा असतो. दर्शनासाठी कितीही वेळ लागला तरी चालणार होता त्याला, कारण त्याची अर्धांगिनी सोबत होती त्याच्या. त्यामुळे त्याला वेळेचं काहीच नव्हतं वाटत. खूप वेळ गेला त्यांचा गणपती बाप्पाच्या दर्शनाला. त्यानंतर ते प्रसाद घेऊन महालक्ष्मी देवीची ओटी भरण्यासाठी निघतात. देवीची ओटी भरल्यानंतर ते दोघे समुद्र किनारी बसतात. तो अथांग समुद्र पाहून परीला पाण्याची खूप भीती वाटू लागली. ती, अहो निघूयात, मॉम वाट बघत असतील आपली. खूप लेट झाले बोलते. तो तिच्याकडे पाहून लगेचच मॉमला कॉल करतो. बोलतो, मॉम, तू आमची वाट पाहत आहेस? तुझ्या सुनेला घरी येण्याची खूप घाई झाली. ती म्हणते मॉम वाट पाहत असतील घरी आपली. लवकर चला घरी. शालिनी बोलतात, नाही रे बाळा, मी नाही वाट पाहत. तुम्ही दोघे निवांत फिरा. बोलून त्या फोन ठेवतात. कॉल स्पीकरवरच असतो. ती ऐकत असते सगळं. तो परीकडे पाहून खट्याळपणे बोलतो,
ऐकलंस ना परी, मॉम नाही वाट पाहत आपली. समुद्राच्या लाटा दगडांवर येऊन जोराची धडक देत होत्या. ते पाहून परी खूप घाबरते. ती पहिल्यांदाच पाहत होती तो अथांग समुद्र जवळून. तिला कशाला कधी कोण घेऊन आलं होतं समुद्र दाखवायला. तोच आला होता तिला घेऊन आता तिथे. समुद्राच्या वेगाने धडकणाऱ्या लाटांना पाहून ती पटकन त्याचा हात पकडते आणि त्याच्याजवळ सरकते. तो तिच्याकडे पाहतो. ती पटकन बोलते, अहो मला फार भीती वाटते. मला नाही थांबायचं इथे. प्लीज चला ना, जाऊयात ना आपण इथून. तिला घाबरलेलं पाहून तो बोलतो, परी घाबरते कशाला, मी आहे ना तुझ्यासोबत. बघ किती छान वाटतंय, थंड वारा सुटलाय. अहो प्लीज चला ना, ती त्याला रिक्वेस्ट करत म्हणाली. तसा तो ओके ठीक आहे जाऊयात बोलून तिथून निघतो. पण तिला बंगल्यावर घेऊन न जाता त्याच्या पॅलेसवर घेऊन येतो. पॅलेस तिथेच मुंबईत असतो, त्यामुळे त्याला जास्त प्रवास करण्याची गरज नव्हती लागणार. ती पॅलेसवर आलेलं पाहून हळूच बोलते, अहो आपण इकडे. तो हो, आपण इथेच राहणार आहोत आज. मॉमला मेसेज केलाय मी. तू नको जास्त विचार करू, चल येतेस ना आत. तिला शांत झालेलं पाहून तो बोलतो. त्याच्यासोबत तिला जावंच लागणार होतं. नाही बोलण्याची तिच्यात हिंमत कुठे होती, आणि तेही त्याला. तो जास्त काही न बोलता तिचा हात पकडून तिला पॅलेसमध्ये घेऊन आला. आता ते दोघे त्यांच्या बेडरूममध्ये होते. त्याची आलिशान बेडरूम पाहून ती तर पाहतच राहिली. चारी बाजूला नजर फिरवत होती ती. किती सुंदर आहे यांची बेडरूम, मनातच बोलते. तेवढ्यात त्याचा आवाज तिच्या कानावर आला, फ्रेश होऊन घे. ती काही न बोलता फ्रेश होण्यासाठी गेली. तो फ्रेश होऊन आल्यावर पाहते तर बेडरूममध्येच राघवने त्यांच्यासाठी जेवण मागवलेलं. पॅलेसमधील मेडनेच बनवलेलं जेवण. दोघांचं जेवण उरकल्यावर राघव बराच वेळ कॉलवर बोलत असतो. आज पूर्ण दिवसभर तो ऑफिसमध्ये नव्हता, त्यामुळे खूप कॉल चालू होते त्याचे. शेवटी तो त्याचा मोबाईल स्विच ऑफ करतो. तो तिच्याकडे पाहतो तर ती गॅलरीत उभी राहून आकाशात पाहत होती. तो तिच्या मागून येऊन हळूच तिच्या पोटाभोवती त्याचे हात घुमतो. त्याच्या स्पर्शाने ती शहारते. मनात भीती दाटून येते. त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने ती गर्रकन फिरली. त्याच्याकडे पाहून 2 पावलं मागे झाली. तेवढ्यातच तिला घाम फुटला. तिला घाबरलेलं पाहून राघव बोलला, काय झालं परी, मीच आहे, एवढी का दचकलीस तू. ती तिची भीती लपवत एका हाताने तिच्या मानेवरील घाम पुसत, नाही दचकली मी. तो ओके जस्ट रिलॅक्स. ठीक आहे. तिला घाबरलेलं पाहून तो तिच्याच कळाकळांनी घेत बोलला. तो तिचा हात पकडून, परी ये इकडे बोलत तिला आत बेडरूममध्ये घेऊन येतो. तो एका चेअरवर बसून तिला त्याच्या मांडीवर बसवतो. ती संकोचत असते त्याच्या तसं करण्याने. तो बोलतो, माझं जवळ असणं आवडत नाही का तुला. ती नाही, तसं नाही. तो तसं नाही, मग कसं आहे परी. मी तुझ्याजवळ आल्यावर किती घाबरतेस तू. तुला काय वाटलं, मला कळत नाही का. तू नाही म्हटलीस तरी खूप घाबरतेस मला. आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं ते माहीत आहे मला. तुझ्या मनात नसताना तुला माझ्यासोबत जबरदस्ती लग्न करावं लागलं हेही माहीत आहे मला. माझीही परिस्थिती सेम होती तेव्हा. तुलाही माहिती आहे सगळं. आता आपण या सगळ्या गोष्टी विसरून मागे सोडूयात. ऑलरेडी मी सोडलेत, केव्हाच्याच विसरून गेलोय मी. आपण नवीन सुरुवात करूया आपल्या नात्याला पुढे नेण्यासाठी. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. मला वाटतंय मी नाही आवडत तुला. माझ्याविषयी तुझ्या मनात काहीच फिलिंग्स नाही आहेत, म्हणूनच तर तू घाबरतेस ना मला. ती काहीच बोलत नसते. खाली बघून ऐकत असते. तिचं अंग थरथरत असतं. ती त्याच्या मांडीवर बसलेली असते म्हणून. त्याने तर तिला प्रेमाने त्याच्या मांडीवर बसवलेलं असतं. पण परी मॅडमच्या मनातील भीती तिचा पिछा सोडत नव्हती. तो तिच्याकडेच पाहून बोलत असतो, पण ती त्याच्याकडे एकदाही नजर वर करून पाहत नसते आणि काही बोलतही नसते. ते पाहून तो बोलतो, ठीक आहे, मी नाही आवडत तुला हे कळतंय मला तुझ्या गप्प राहण्याने. चल मी तुला बंगल्यावर सोडून येतो.
बोलतच तो तिला त्याच्या मांडीवरून खाली उतरतो आणि बाहेर जाऊ लागतो. त्याच्या असं वागण्यावरही ती खूप घाबरते. खरं तर तो खूप हँडसम होता, आवडत होता तिला, पण तिचं स्वतःला त्याच्या लायक समजत नव्हती. त्याला दरवाजाच्या दिशेने जाताना पाहून तिच्या मनातील विचारांचे चक्र गरगर फिरू लागतं. हे मला बंगल्यावर सोडणार म्हणजे हे नाही राहणार का बंगल्यावर? मला कायमचं सोडून निघून जातील हे? म्हणजे आम्ही एकमेकांपासून पुन्हा वेगळे होणार? परी, यांनी तुझ्यासाठी स्वतःला एवढं बदललं, तुझ्यावर प्रेम करू लागलेत हे. यांनी तसं मला बोलूनही दाखवलं. परी, तू अशी का वागतेस यांच्यासोबत? तू नाही का प्रेम करत यांच्यावर? करतेस ना तूही प्रेम, मग हा अबोला कशाला? हे कसं व्यक्त झाले तसं तुलाही व्यक्त व्हायला हवं त्यांच्याशी. त्यांच्या जागेवर दुसरं कोणी असतं तर जबरदस्ती तुला मिळवलं असतं तुझ्या भावनांचा विचार न करता. पण हे किती विचार करतात माझा. अगं परी, चाललेत ते, थांबव त्यांना. एकदा तुला बंगल्यावर सोडल्यावर पुन्हा तुला भेटायला आलेच नाही ते तर मग काय करशील तू? पुन्हा त्यांच्या पहिल्या स्वभावात आलेत ते तर? या विचारानेच ती नाही नको, पुन्हा खडूस हिटलर नको व्हायला हे. बोलतच तिची पावलं त्याच्या मागून धावू लागतात. ती मागून त्याला मिठी मारते. तिच्या स्पर्शाने तो जागीच थिजतो. ती हळू आवाजात, अहो सॉरी, चुकले मी. प्लीज तुम्ही रागवू नका ना. तुम्हाला सोडून मला नाही जायचं कुठेच. मला तुम्ही हवे आहात. मला तुमच्या जवळ राहायचं आहे. तुमचं असं दूर जाणं नाही सहन होणार मला. तो त्याच्या पोटावरील तिचे हात बाजूला करत तिच्याकडे वळतो. तो तिला प्रेमाने जवळ मिठीत घेतो. दोघेही एकमेकांना कडकडून मिठी मारतात. अहो, ती हळुवारपणे बोलते. तो बोलतो. ते तुम्ही माझी डिवोर्स पेपर्सवर साईन घेतली त्याचं काय? ती कचरतच हळूच विचारते त्याला. तो तिला मिठीतून बाजूला करत तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि बोलतो, अगं वेडाबाई, म्हणून घाबरत होतीस का माझ्याजवळ यायला? त्या पेपर्सना तर मी तेव्हाच डस्टबिनमध्ये टाकून दिलं. तुझे झालेले हाल पाहून माझ्या मनाला खूप वेदना झाल्या. तेव्हा त्रास तुला झालेला, पण माझं काळीज पिळवटून निघत होतं. आपलं लग्न झाल्यानंतर तुझी मामी तुझ्या हाताला धरून माझ्यासमोर घेऊन आली तेव्हाच तुला पाहून तू माझ्या नजरेत भरलीस. खूप आवडलीस मला तू. पण मला फसवून तू माझ्यासोबत लग्न केलंस असा माझा गैरसमज तेव्हा झालेला. आता नाही माझा गैरसमज तुझ्याबद्दल काहीच. खरं तर तेव्हाच माझं हृदय तुझं झालेलं, पण माझा स्वभाव गुण तुला आपलं मानायला तयार नव्हता. मला कधीच तुझ्यापासून दूर नव्हतं राहायचं. माझ्या मनाविरुद्ध मी तुझ्यापासून दूर राहत होतो. आता नाही. आता मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. तू देशील ना मला साथ कायम? तशी ती त्याच्या मिठीत शिरते. त्याच्या छातीत तिचा चेहरा खुपसवत असते. तो तिची हनुवटी वर करून, परी, देशील ना मला साथ? ती हो मध्ये मान हलवते. त्याच्याकडेच एकटक पाहत असते आणि तोही तिच्याकडे. तो त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ आणतो. तिला तो किस करणारच असतो तर ती त्याला धक्का देऊन काही पावलं बाजूला जाते. तो तिच्या मागून तिच्या जवळ येतो. तशी ती पुन्हा काही पावलं त्याच्यापासून बाजूला जाऊ लागते. तर तो तिचा पदर पटकन पकडतो. ती जागीच थांबते. अहो माझा पदर, प्लीज सोडा ना, ती लाजत बोलत असते. तो मागून तिच्या जवळ येत बोलतो, ओके, सोडतो तुझा पदर. त्याने तिचा पदर सोडून पटकन तिला मागून मिठीत घेतला आणि त्याचा चेहरा तिच्या खांद्यावर ठेवला. परी, साडीत खूपच सुंदर दिसतेस तू. अशी सारखी सारखी साडी नेसू नकोस. तुला साडीत पाहून मला तुला असं मिठीत घ्यावंसं वाटतं. मला स्वतःवर कंट्रोल होत नाही. तो तिच्या कानाजवळ पुटपुटला. तिच्या कानाला होणाऱ्या त्याच्या ओठांच्या स्पर्शाने ती शहारली. परी लाजून त्याच्यापासून लांब होण्याचा प्रयत्न करू लागले. त्याचे गरम श्वास तिला सतावत होते. राघवने त्याचा हात तिच्या पोटावर घट्ट करत तिला आणखीनच जवळ ओढलं. तिच्या उघड्या पोटावरून हात फिरवू लागला तो. राघवच्या स्पर्शाने परीच्या पोटात फुलपाखरं उडू लागली. ती तिचं शरीर चोरू लागली. तो तिच्या कानाजवळ हळूच बोलतो, आय लव्ह यू परी. तशी ती जास्तच लाजली.
तो पाहत होता तिच्या चेहऱ्याकडे. तिला गोड लाजताना पाहून तो गालात हसला. त्याचे हात तिच्या पोटावरून अविरत फिरत होते. त्याचा स्पर्श तिला असह्य करत होता. तो तिच्या दोन्ही हातावरून त्याचे हात हळूवार वर तिच्या खांद्यापर्यंत आणतो आणि तिच्या साडीचा पिन काढतो. तिच्या साडीचा पदर तिच्या खांद्यापासून दूर करून जमिनीवर टाकतो. तिचा कमनीय बांधा तो पापणी न लावता न्याहाळत असतो. त्याच्या तसं पाहण्याने ती लाजून चूरचूर होते. तिचे श्वास वाढतात. तिची छाती वरखाली होऊ लागते. ती हळूच लाजतच, "अहो प्लीज, असं नका ना पाहू." त्याने हळूच परीचा चेहरा वर केला. "किती लाजतेस परी तू." बोलतच तिच्या कपाळावर, गालावर हळूवार किस करू लागला तो. तो त्याचं भान हरपून तिच्यात हरवत चालला होता. ती त्याच्या हातांना पकडून उभी होती. काही वेळातच तो तिच्या गुलाबी ओठांचा ताबा घेतो. सुरुवातीला तिला हळूवार किस करत होता तो. काही वेळानंतर ती त्याला साथ देऊ लागली. तसा तो तिला डीप किस करू लागलेला. दोघेही एकमेकांना पॅशनेटली किस करत होते. आता दोघांचे श्वास वाढलेले, पण तिला श्वास घ्यायला त्रास होत आहे हे पाहून राघव तिच्या ओठांपासून त्याचे ओठ दूर करतो. तो हळूहळू तिच्या कमरेतील साडी सोडू लागलेला. ती हळू आवाजात लाजतच बोलते, "अहो." तो तिच्याकडे पाहत खट्याळ हसत, "हूं," एवढंच बोलतो. आतापर्यंत परीची पूर्ण साडी तिच्या शरीरापासून त्याने वेगळी केलेली. राघवने तसंच परीला अलगद उचललं आणि बेडवर झोपवलं. तो तिच्याजवळ येऊन तिच्या मानेवर आवेगाने किस करू लागलेला. परीचे हात राघवच्या पाठीवर फिरत होते, तर राघवचे ओठ परीच्या संपूर्ण चेहऱ्यावर, मानेवर, तिच्या गळ्यावरून फिरत होते. थोड्या वेळाने राघव परीपासून बाजूला होतो. तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवतो. तिला मिठीत घेऊन "बायको, झोप" बोलून डोळे मिटतो तो. नेहमी सकाळी 5 वाजता उठणारा तो दुसऱ्या दिवशी खूप उशिरापर्यंत तिच्या मिठीत झोपलेला. त्याच्या उबदार मिठीत परीलाही किती वाजलेत कळलंच नाही. खिडकीतून येणारी सूर्यकिरणं त्यांच्या चेहऱ्यावर पडतात तेव्हा ती चुळबुळ करू लागते. तिच्या चुळबुळ करण्याने त्याला लगेच जाग येते. तो डोळे उघडतो, पाहतो तिच्याकडे, तर परी त्याला घट्ट मिठी मारून झोपलेली. राघवच्या चेहऱ्यावर आज गोड स्माईल होती, कारण त्याची प्रिय परी त्याच्या अगदी जवळ मिठीत होती. तो तिला आणखीन घट्ट मिठी मारून पुन्हा डोळे मिटतो. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पाहा. धन्यवाद.